मग पट्टे घालून द्या ना आपले आपले. या ना सगळे. हे नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा प्रकार वन विभाग करते. जर तुम्ही शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा लावला तो पिंजरा उघडा ठेवायला पाहिजे होता. या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवायला पाहिजे होतं. जर पिंजरा बंद असेल त्याच्यामध्ये भक्ष्य नसेल तर हा बिबट्या जेरबंद कसा काय होईल, हा शिवसेनेच्या वतीने वन विभागाला आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारतो. ज्या कोणी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा सगळा खोडसाळपणा केला असेल, नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल, त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो आहे. शनिवारी साखरी रोडला 500 क्वार्टर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा, ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून तो बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा. आमच्या मागणीनुसार, शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले, परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडकीस आलेला आहे. आपण हे पिंजरे बघत असाल, हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे. या पिंजऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला, त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं नाही, तर हा बिबट्या कशा प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो, हा वन विभागाचा गलथान कारभार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. जर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि धुळे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काय कुठल्या मानवी वस्तीवर, मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली, तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल. जय महाराष्ट्र. भाऊ, धुळे शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे असा एक वावर झाला, तो व्हिडिओ झाला तो व्हायरल. काय माहिती होती आणि काय उपाययोजना करण्यात आल्या? तो व्हिडिओ अत्यंत सत्य आहे. साखरी रोडला ही SRPF कॅम्प आहे. इथे या जवानांची शासकीय वसाहत आहे आणि या वसाहतच्या बाजूला एका जवानाने या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार जो होत होता, तो त्यांचं ATM आहे त्या ठिकाणी त्याचा मुक्त संचार त्या ठिकाणी त्या जवानांनी बघितला आणि त्याच्या मोबाईलमध्ये ते कैद केला आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये म्हणजे आमच्याकडे तो व्हिडिओ पाठवला आणि याच्या 1 वर्ष अगोदरही एक बिबट्या या बाजूच्या परिसरामध्ये सापडला. त्यावेळेस आपण मदत केली होती, शिवसेनेने पाठपुरावा केला होता आणि त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी तो बिबट्या जेरबंद केला होता. म्हणून काही नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला आणि बा तुम्ही आता वन विभागाशी संपर्क करा, आमचे अधिकारी पण करतील आणि पाठपुरावा करून या ठिकाणी पिंजरा लावा, त्या ठिकाणी कॅमेरे लावा आणि तो बिबट्या जेरबंद कसा होईल यासाठी प्रयत्न करा. मला या ठिकाणी पिंजरा लावलेला होता का? नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना समक्ष शिवसैनिकांसह गेलो, त्यांना निवेदन दिलं आणि तात्काळ काय उपाययोजना कराव्या लागतील त्या आम्ही त्यांना सांगितल्या. त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केलं आणि आपण बघत असाल की हा पिंजरा त्या ठिकाणी त्यांनी ठेवला. परंतु काल आम्हाला एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी बघायला मिळाला. काही आमच्या पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ, तुमच्या शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा तर ठेवला आहे, परंतु तो पिंजरा बंद आहे. पिंजरा बंद आहे, त्या पिंजऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. शेळी असेल, मेंढी असेल, कोंबडी असेल. जर पिंजरा बंद असेल, त्याच्यामध्ये भक्ष्य नसेल, तर जर तो पिंजऱ्यामध्ये जर भक्ष्य नसेल, पिंजरा बंद असेल, तर तो बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद कसा होईल हा प्रश्न शिवसेनेच्या वतीने आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलेला आहे. या सगळ्या प्रकारातून असं वाटतं की वन विभागाचा यातनं जो भोंगळा कारभार आहे तो त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि शिवसेनेनं तो उघडकीस आणलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या प्रसार माध्यमांच्या या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या अधिकाऱ्यांना देखील वरिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलेलं आहे की त्यांच्याकडून मोठी गंभीर चूक या ठिकाणी ती झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.